बाजार समित्यांवरती प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांचा विरोध. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सगळ्या 15 बाजार समित्या बंद. मार्केटमधल्या सगळ्या घटकांचा बंदला पाठिंबा. बंदमुळे समित्यांमधील 15 ते 20 कोटी रुपयांची उलाढालही ठप्प. जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद. बाजार समिती बंद असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प. सांगलीतल्या जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांचा शुभारंभ. पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्याला 275 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. उन्हाचा पारा वाढल्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी. बहुतांश पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ. मेथी, शेपू, अंबाडी, चवळी, हरभरा, गड्डीच्या दरामध्ये वाढ. अंधेरीतील गोखले पुलाचं 100% काम पूर्ण. आज पुलाच्या एका बाजूचं लोकार्पण. संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोखले पुलाची एक बाजू मुंबईकरांसाठी खुली होणार. बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 2400 नव्या ई बस दाखल होणार. निविदा प्रक्रिया सुरू. यासाठी 4000 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती. मुंबईतील मॅकडॉनल्ड्ससह 30 फास्ट फूड दुकानांना नोटीस. खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनानं नोटीस पाठवल्याची माहिती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 8 पदरी करण्याचा विचार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सरकारला 5500 कोटींचा प्रस्ताव सादर. मंजुरी मिळाल्यास 4 वर्षात रस्ता तयार होणार. मुंबई गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी रुपयांचा खर्च. तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च. आरटीआयमधून माहिती समोर. लवकरच मुंबई दिघी रोरो सेवा सुरू होणार. समुद्रामार्गे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची माहिती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार मागे. 12वीच्या परीक्षा निकाल वेळेवरती जाहीर होतील असा विश्वासही दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. मराठा समाजाची फसवणूक नको, टिकणारं आरक्षण द्या. हातात पोस्टर घेत पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. वित्तमंत्री अजित पवार यांनी कामकाज सुरू होताच 8609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधलं. 1.5 महिन्यापासून आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. सरकार दखल का घेत नाही, वडेट्टीवारांचा सवाल. आशा सेविकांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर. आशा सेविकांनी चर्चेला यावं, तडजोड करावी, प्रश्न सुटेल. अजित पवारांचं आशा सेविकांना चर्चेचं निमंत्रण. मागच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं 75,000 कोटींच्या मागण्या सादर केल्या आणि आज पुन्हा पुरवणी मागण्या सादर केल्या. यावरून सरकारनं राज्याचं दिवाळं काढल्याचं स्पष्ट होतं. नाना पटोले यांची पुरवणी मागण्यांवरून सरकारवर टीका. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानिमित्त विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव सादर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव सादर केला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातल्या अंबडमध्ये जमावबंदी. पुढच्या आदेशापर्यंत जमावबंदी लागू राहणार. जरांगेंच्या एका सहकार्यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईला निघालेले मनोज जरांगे भंबेरी गावातून अंतरवाली सराटीमध्ये परतले. सगळ्या मराठा बांधवांना आपापल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं. मराठा समाजानं शांत राहावं, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलीस सुरक्षेत वाढ. जरांगेंचा बोलवता धनी कोण हे माहीत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची टीका. तर गृहमंत्री असल्यानं राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी फडणवीसांची, राऊतांचा हल्लाबोल. जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण, मास्टर माइंड कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आशिष देशमुखांची शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका.
जरांगेंच्या आंदोलनाला तुतारीची फूस, भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे आणि शरद पवारांवर टीका. मनोज जरांगेंची विधानं राजकीय, देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काम केलंय, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. जरांगेंचे बोलवते धनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल. शरद पवार इतकी वर्ष आरक्षण देऊ शकले नाहीत, त्यावेळी गप्प का बसलात, आशिष शेलारांचा मनोज जरांगेंना सवाल. जरांगेंनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, आंदोलन भरकटणार नाही याची काळजी घ्यावी, विजय वडेट्टीवारांचं मनोज जरांगेंना आवाहन. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर, विजय करंजकर यांच्या जागी सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती, तर संघटकपदी विजय करंजकर यांची नियुक्ती, नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती. शरद पवार गटाचं चिन्ह चुकलं, तुतारी नाही तर त्यांना खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं, भाजप खासदार सुजय विखे पाटलांची शरद पवार गटावर टीका. हिरानंदानी ग्रुपचे सर्वेसर्वा निरंजन हिरानंदानी आणि त्यांचा मुलगा दर्शन हिरानंदानी यांना ईडीचं समन्स, परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी समन्स, हिरानंदानींना चौकशीसाठी बोलावलं. युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या जर्मनीतील बाडेन बुटनगर्ग राज्याशी सामंजस्य करार, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम अशा प्रमुख क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ पुरवणार. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून 3 पोलिसांच्या बदल्या, 3 ते 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यानं 3ही पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली. नागपूरच्या राजनगरमध्ये राहणारे फ्रीलान्सर छायाचित्रकार विनय पुणेकर यांच्या हत्येप्रकरणी साक्षी ग्रोवर नावाच्या महिलेला अटक, त्रिकोणी प्रेमाच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, मारेकरू हेमंत शुक्ला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम इथल्या डीमार्ट जवळच्या मैदानामध्ये उभ्या असलेल्या 2 गाड्यांना आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीमध्ये 2ही गाड्या जळून खाक. बुलडाण्यामध्ये एकाच मार्गावरती 2 ठिकाणी कठड्याविना असलेल्या पुलावरून दुचाकी कोसळून 6 तासात 3घांचा मृत्यू. या पुलाला अनेक वर्षांपासून संरक्षक कठडा नसल्यानं अनेक अपघात घडलेत, मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसवलेच नाहीत. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील फुलंबडी गावामध्ये असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये गरम पाणी अचानक यायला सुरुवात, दैवी चमत्कार समजून नागरिक या विहिरीचं पाणी तीर्थ म्हणून घरी नेत आहेत. अमरावतीच्या लसणापूरमध्ये आमदार प्रवीण पोटे आणि आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीत सभामंडपाचं उद्घाटन, त्यावेळी भाजप आमदार प्रवीण पोटे आणि आमदार बच्चू कडूंनी फुगडी घातली. धार्मिक गुरूंनी राजकारणात येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही, जागतिक लिंगायत महासभा संघटनेचा ठराव. सोलापूरमध्ये जागतिक लिंगायत महासभा संघटनेच्या वार्षिक शिबिरात ठराव पास झाला. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 2 आणि एनपीपीचे 2 आमदार भाजपमध्ये सहभागी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू राहणार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. ज्ञानवापी मशिदीची व्यवस्था समितीची याचिका न्यायालयानं फेटाळली. मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तरी ईडी पुढे चौकशीसाठी उपस्थित राहावं, यासाठी ईडीचं समन्स. अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. ईडीनं 7वं समन्स पाठवलंय केजरीवाल यांना. गेल्या 6 नोटिशींनंतरही केजरीवाल चौकशीसाठी अनुपस्थित राहिले. जागा वाटपावर सहमती झाल्यानंतरच अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला उपस्थिती लावली. प्रियंका गांधींनी स्वागत केलं. द्वारका नगरी पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली. पाण्याखाली असलेल्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी मोरपीस देखील अर्पण केली. प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन, वयाच्या 83व्या वर्षी कुमार साहनी यांनी घेतला अखेरचा श्वास. मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी जुलैमध्ये लग्नबंधनात अडकणार. त्याआधी 1 ते 3 मार्च गुजरातच्या जामनगरमध्ये प्री वेडिंगचं आयोजन. हॉलिवूड बॉलिवूड कलाकारांसह जगभरातील मोठे लोक उपस्थित राहणार. एकदा येऊन तर बघा या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजेश मोहंती या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करणार. आर्टिकल 370ची दुसऱ्या दिवशी 9.8 कोटींची कमाई. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 15 कोटी 20 लाखांवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.